मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या तुफान पेट घेत आहे। उपोषण मागे घेणारे जरांगे पाटील गेल्या आठवड्याभरापासून पुन्हा उपोषणाला बसले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अधिवेशन बोलावले होते। या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणातील मुद्द्यांवर चर्चा पार पडली। त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषणबाजी करून मराठ्यांना स्वतंत्र 10% आरक्षण जाहीर केले। शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण मराठा समाजाला मिळाले। मराठा समाजाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारने स्वीकारला आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालास मंजुरी दिली। त्यानंतर सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मराठा समाज मागास असल्याचे म्हटले गेले। तरी आरक्षणाचा हा मुद्दा कायदेशीर निकषांवर निकाली लागणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी जरी मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण दिले असले तरी मनोज जरांगे हे या निर्णयाशी सहमत असल्याचे दिसून येत नाही। जरांगे पाटलांनी केलेल्या मागणीनुसार त्यांना ओबीसी मधून मराठा समाजासाठी आरक्षण हवे होते। राज्य सरकारच्या या निर्णयावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, आम्हाला हे आरक्षण मान्य नाही, आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे। सरकारने विनाकारण नको त्या गोष्टी पुढे आणू नये, आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, उलट आता आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला। तसेच सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली। तसेच सगळे सोयरे हा मराठा आरक्षणातील अलीकडचा कळीचा मुद्दा ठरला आहे। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेवर आतापर्यंत 6 लाख हरकती आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले। या हरकतींवर प्रक्रिया सुरू आहे, त्यांची छाननी करण्यात येणार आहे। त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार, तसेच यानंतर पुढील निर्णय होणार। एवढेच नाही तर सगळे सोयऱ्यांचा हा मुद्दा न्यायालयात कितपत ताकदीने टिकू शकतो हे देखील पाहावे लागणार आहे। दरम्यान राज्य सरकारने जाहीर केलेल्या मसुद्यात नमूद केल्याप्रमाणे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र आरक्षण मराठा समाजासाठी करण्यात येणार आहे। मराठा समाजाचे हे आरक्षण राज्यापुरते मर्यादित असणार आहे। मसुद्यात म्हटले आहे की मराठा समाज राज्यात सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग म्हणून मान्यता दिला जात आहे। मराठा समाजाची लोकसंख्या 28% आहे। खासगी शैक्षणिक संस्था आणि इतर शैक्षणिक संस्था हे अध्यादेश लागू करण्यात येणार आहेत। राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू असणार आहे। तसेच मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यावर विरोध होतानाही दिसत आहे। दरम्यान मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढत असताना ओबीसीच नव्हे तर इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना टिकणारे आरक्षण देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवजयंतीच्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावरून दिली होती। त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली लागणार का, पुन्हा वातावरण पेटणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मराठा समाजाला नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांसाठी 10% आरक्षण देण्याचा मसुदा मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा मसुदा मंजूर झाला। या बैठकीत महायुतीच्या तिन्ही पक्षातील मंत्री उपस्थित होते। मराठा समाजाला 10% आरक्षण दिले असले तरी या निर्णयावर राजकीय नेत्यांकडून विरोधकांकडून टीका होताना दिसत आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध करणारे मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले। मात्र छगन भुजबळांनी या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित करत टीकास्त्र सोडले आहे। राज्य सरकारने निर्णय जाहीर केला असला तरी मनोज जरांगे पाटलांनी ज्या मागणीसाठी आंदोलन केले ती मागणी मान्य न करता सरकारने आपल्या पद्धतीने आरक्षणावर निर्णय दिला। त्यामुळे आता जरांगे पाटील उपोषण सोडणार का, आता हे आंदोलन पेटणार, हे येत्या दिवसात कळेलच। राज्य सरकारच्या या निर्णयावर तुमचं काय मत आहे, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशाच सविस्तर माहितीसाठी पाहत रहा राज्य लोकतंत्र।